साल 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी एक आक्रमक संघटना. पण या संघटनेला प्रशासकीय, धोरणात्मक आणि राजकीय शिस्तीची गरज होती. शिवसेनेची ही पोकळी ज्यानं भरून काढली ते बुद्धिमत्तावादी नेतृत्व म्हणजे मनोहर गजानन जोशी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवा किंवा पंतप्रधान पद होतं. त्यांना संबोधताना राजे पंत म्हणत. तशा या शिवसेना नावाच्या शिवशाहीचं नेतृत्व करताना बाळासाहेब मनोहर जोशींना पंत म्हणत. कारण पंत पक्षाची आर्थिक गणितं जुळवणारे, पक्षाची संस्थात्मक बांधणी करणारे आणि पडद्यामागे राहून राजकीय रणनीती आखणारे खरे चाणक्य होते. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांकडे वाहन नव्हते. तेव्हा पंत स्वतःच्या कारनं बाळासाहेबांना राजकीय सभांना, बैठकांना घेऊन जात. गाडीचं स्टेअरिंग पंतांच्या हातात असलं तरी प्रवासाची दिशा आणि ध्येय बाळासाहेबच ठरवायचे. हेच त्यांच्या राजकीय आयुष्यातही खरं ठरलं. पण यामागे कुचंबणा नव्हती. पक्षप्रमुख पदाचा आदर आणि शिस्त होती. बाळासाहेबांच्या विश्वासानं पक्ष सांभाळत, वाढवत पंत नगरसेवक, महापौर, आमदार अशा राजकारणाच्या एक एक पायऱ्या चढत वर आले. तेव्हा साल होतं 1995. काँग्रेसच्या निर्विवाद वर्चस्वाला शिवसेना भाजप महायुतीनं शह देत सत्ता स्थापन केली. पण प्रश्न होता, शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीच्या आदल्या रात्रीपर्यंत सुधीर जोशी यांचं नाव माध्यमात चर्चेत होतं. एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवर सुधीर जोशींची मोठी बातमी छापून देखील आली होती. पण एका रात्रीत बाळासाहेबांनी निर्णय बदलला. भारतीय जनता पक्ष आणि 32 अपक्ष आमदारांना सांभाळायचं, नियंत्रणात ठेवायचं असेल तर एका चाणक्याची गरज आहे. आणि त्या रात्री बाळासाहेबांनी आपलं हुकुमाचं पान बाहेर काढलं. ते म्हणजे मनोहर जोशी. कोचिंग क्लासचा शिक्षक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, ही मजल गाठण्यासाठी बाळासाहेब ही खूप मोठी शक्ती पाठीशी आहे याचा पंतांना कधीही विसर पडला नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मनोहर जोशींनी पोलिसांच्या पगारवाढीचं वचन पूर्ण केलं. महाराष्ट्र हिताचे एक एक निर्णय घेत 30 जानेवारी 1999 ला पंत आपला 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार. तेवढ्यात पुणे दौऱ्यावर असताना त्यांना बाळासाहेबांची एक गोपनीय चिठ्ठी मिळाली, ज्यात राजीनाम्याचा स्पष्ट आदेश होता. पंत तडक पुण्याहून मुंबईला आले. कोणतीही तमा न बाळगता त्याच संध्याकाळी राज्यपाल डॉक्टर PC अलेक्झांडर यांच्याकडे आपला राजीनामा त्यांनी सुपूर्द केला. पक्ष सोडण्याची धमकी नाही, की आमदार फोडून पळून जाण्याची गद्दारी नाही. बाळासाहेबांचा आदेश पाळणारा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होते मनोहर जोशी. जी शिस्त मी पक्षाला लावली ती मी पाळलीच पाहिजे, हा नियम पाळणारा कडक शिक्षक म्हणजे मनोहर जोशी. अशा या प्राध्यापकाला, त्याच्या निष्ठेला, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब आर्मीचा मानाचा मुजरा. अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाळासाहेब आर्मी या पेजला फॉलो व YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका.